एक नवरी चांगलं स्थळ आहे तो IT आपल्या रंगाची नाती नाही नाही ते रंगांना आपलं हे नाम वय किती आहे म्हणले तुमचं? 75. 75 का? गाव कोणतं? लिंबी. लिंबी. कोणती लिंबी? विसापूर जवळ. विसापूर पासून पश्चिमेला आहे 7 किलोमीटर. असं का? मुलं किती आहेत मामा? 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. काय नाव आहे मुलांची? गोरक्ष विठ्ठल गावडे, मच्छिंद्र विठ्ठल गावडे. मी विठ्ठल गंगाराम गावडे. विठ्ठल गंगाराम गावडे. त्यांना म्हणा तुमचं वय किती? 75. वय किती आहे मामा? 75. कधीपासून त्रास होता? त्रास किती दिवसापासून होतो? मी 2095 ला 1995 ला विहिरीत पहिल्या 3 परत मानवर. तेव्हापासून त्रास आहे मला. लय प्रयोग केले, आतापर्यंत फिरलो पण लय. असंच म्हणजे करणार एक लासूरनेत व्यक्ती त्याच्याकडे 6 वर्ष पट्टे घेतले. 6 वर्ष घेतलं का? हो, म्हणजे 3 महिन्याला 6 महिन्याला जाऊन पट्टी घ्यायची. आता ते लय झाले, झोप येऊन देत नाही. आता मी म्हणजे अशा पावरच्या 3 गोळ्या खाल्लेल्या आहेत म्हणून बसलेलं आहे. मला रात्रीच्या पायाला गोळा येतात. हाड होतो ठणठणा. खाटावर हात देऊन असतो, टांगडे हाली तो बरा होता 5-7 मिनिटं. यांचे मणके येतं ही पॅक झालेले येतात इथपर्यंत. पॅक झालेत मणके यांचे. पॅक म्हणजे हालचाल स्टॉप. हो, असे सर्क्युलेशन होत नाही इथपर्यंत. हो, इथून. आणि परत हा प्रॉब्लेम पायाचा. बघा इथं गोळे आहेत. गोळे येतात हाताचा, त्यांचे एकदम हज्जाम होतात. आता नाही मित्र वाटे. हो, इथं हा प्रॉब्लेम आहे. चक्कीचा प्रॉब्लेम आहे. त्याला ऑपरेशन सांगितलं. चक्कीचा प्रॉब्लेम एक ठिकाणीच. डॉक्टर बरेच म्हणजे त्यांनी घेतलं ना, सगळ्यांनी सांगितलं की ऑपरेशन करा. ऑपरेशनची काही गरज नाही. हा, आता तुम्ही म्हणून तर आणलंय मी इकडं. म्हणलं थांबा तुम्ही एकदा या. ठीक आहे. चक्कीचा प्रॉब्लेम एक ठिकाणीच आहे. पण एकच आहे का? हो, एक ठिकाणी. पण ते सर्क्युलर होणार त्यामुळे एकदम क्लिअर होते. एकदम 15 मिनिटामध्ये क्लिअर होते. बघा तुम्ही आता काय. हो, आता हाताचा त्रास. हात काय होतो बाबा त्रास हाताचा? खवटे ठणकाचे सारखे ह्याच्यामुळे हे पॅक होतं. गवटावरच करून देत. आता छातीमध्ये ताण येतो ना असा, हो, त्याच्यामुळे येतो. कारण ही पॅक झाल्यामुळं छातीमध्ये ताण येतो, त्याचं कारण. आणि हा पायाचा एक साईडला मानते आपण. आता 5 मिनिटात बघा ह्यांना किती फरक पडत. लगेच सांगते. गोळ्या चालू आहेत मामा कोणत्या? हो, शुगर, बीपी शुगर नाही. बाकीच्या कोणत्या गोळ्या चालू आहेत? डॉक्टरचे MRI करून दिलेले त्या गोळ्या चालू आहेत ना? हो. बाकी बीपी, शुगर, थायरॉइड बिरॉइड काही नाही, काहीच नाही. काय नाही ना?
तिचं परफेक्ट सगळं तिने जावं परफेक्ट बघितलं सगळं बघितलं दुसरं जावं देत नाही आपल्या दादापेक्षा काका इतका असं जेवण केलं का मग? नाश्ता केलेला आहे, जेवण नाही केलं. नाश्ता केला ना? कोणचं गाव म्हणले? लिंबी. लिंबी का? सोडा एकदम फ्री मध्ये आता. त्रास होतो का दादा? सोडा एकदम. पप्पा तुम्ही एवढी शिकवून मला एवढा सगळा म्हणजे नाचबाग असं खर्च केला तुमच्याशिवाय म्हणजे तुम्हाला विचारायचं तुम्ही दाखवले सगळं झाला शांत येते. सोडा एकदम फ्री मध्ये. सोडा एकदम फ्री मध्ये मामा. सोडा एकदम फ्री मध्ये. माणसाला करा. उठा बरं मामा आता. उठा आता. एक उशिवा उठून बस ना. आता उचलून बघा बरं. कमी पडला. झाला कमी? कमी झाला कमी? हे काढला. हे कमी दुखत झाला. हा लय टणका झाला. तो टणकत झाला. झाला कमी? हा कमी झाला. झाला कमी. आता परत झोपा. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ती केलं होतं मी. अंतर जो बघत आहे. हा मगाच्या स्टेप मध्ये. खात्री घ्या. तुमचं आडनाव काय म्हणले मामा? गावडे. गावडे का? गाव कोणतं? लिंबी. लिंबी. कोरेगाव का? हो. कोरेगाव का कोणतं? लिंबी कोरेगाव. लिंबी कोरेगाव का? लिंबी कोरे आमच्यापासून कोरेगाव 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर आहे का? सड एकदम फ्री मध्ये. नातू किती येतं मामा? एक नातू 2 नाती. एक नातू आणि 2 नाती आहेत का? मुलाचे. मुलीला 1 नातू 1 नात. असं ना? 1 मुलगी 2 मुलं. कुठं कुठं मुली देतात मामा? 1 मुलगी ती गोठवी दिलेली. गोटीमध्ये दिलं का? काय नाव आहे त्यांचं? माने. माने का? मुलीचं नाव? सुनीता बाळासाहेब माने. सुनीता बाळासाहेब माने का? जिजाबा खंडोचा पाहुणा आहे मी.
असं ना काल नंबर लावला असेल त्याच्या माझ्या भावाने माझा. असं ना हो. शेती किती आहे मामा? हे 3-4 एकर 4 एकर का? काय काय रानामध्ये आहे? काय नाही बस ऊस आहे का? पाणी कसं काय तुमच्या भागात हो मामा? आम्हाला तलावाचं पाणी त्याच्यामुळे भरपूर आहे. काय म्हणजे? तुम्हाला काय टेन्शनच नाही आहे का नाही? टेन्शन नाही येतं एप्रिल मेला टेन्शन थोडं. हां तलावात पाणी नाही राहिलं तुमच्या खाली सुटल्यावर. असं ना हे सापड तलावातच पाणी येतच नाही. हां हे सापडतच तलाव आहे आम्हाला. असं ना ही सापून लिंबी एकच आहे जवळजवळ. एकच तलाव आहे मध्ये. हा मध्ये तलाव आहे. विसापूरच्या गाव कसाला पाणी हे तलावाचं. हम्म, लिंबीच्या गावापासून घरी 2 नंबरावरचे नाही ते गाव कसाला. हम्म, हम्म. दोन पाय वाजता येतं मामा? येतं पण ती ही 2 शिर तुटलेली माझी ह्या पायाची. पाय तुटली का? आणि हा पाय पोटीच मोडलेला आहे. पोटरी मध्ये हप्ताही बेंडे. किती दिवसापूर्वी? तरी त्याला पण बरेच दिवस झाले. 2000च्या अगोदरचा आहे. रॉड वगैरे टाकला होता? नाही नाही काय नाही काहीच केलं नाही. हम्म, गरिबीमुळे दवाखान्यात सुद्धा नाही गेलो तसाच निघायचा. हां, हां. इंजेक्शन सुद्धा नाही. असं ना हा. सोडा एकदम फ्रीमध्ये. त्याला स्वसन त्याचं. नाही एकदम फ्रीमध्ये. ते पिंजरे आहे ना, लई फुगते त्याला. फुगली पाशी लगेच माझी टाईट झाली. सोडा एकदम फ्रीमध्ये. ते एकदम कमी होते. झालं कमी? हा कमी झाली. कमी झालं. सोडा एकदम फ्रीमध्ये. हे व्यायाम करायचं दादा रोज. सांगतो ना. हे नाही व्यायाम नाही हे करायचं. नाही व्यायाम नंतर सांगणार मी. सनकी चालूच आहे त्यामध्ये. पिंजरे सनकी चालूच आहे. हे 5 मिनिटात लगेच त्यांना ते लगेच सांगते तुम्हाला. हा ना 5 मिनिट. हो 5 मिनिटं लगेच सांगते. मोकळं होतं. हो रक्त पुरवठा नसला की या गोष्टी होतात ना. रक्त पुरवठा एवढं वही आहे सोपं नाही. बापू मी नंतर आलेले नाही का तिकडे ते आबाला नेते सोळायला तिकडे वडेवडगाव. टेकलं कुठं? मी आम्ही दोघी पण आहे. बाईला गाडी जर गेली घरी तर बाई येईन आमची. गाडी आली का सवासीची गाडी आली का? हा मग बाईलाच घेऊन जा. मग आम्हाला आधी म्हणायचं तुम्ही जाताना थांबा तिथं. आणि आम्ही आता इकडे आत्ताशी आमचा नंबर लागलाय. हा जिल्ह्याला पण आम्ही दोघी. झाली मी पेंट कमी. दादा आता इथे तुमची आता कमी झालेली. झाली कमी ना? हा. पण शिरूटची मधली पाय आता शिरूटची लवरीची एकदम. आता ही कमी कमी होत जाईल मग. लई त्रास होतो त्याला. 2 मिनिटं. ते कमी कमी होईल. होईल त्याला फुगले ते. ते कमी कमी होत जातं. असं रात्रभर चालू असतं झोपत नाही. सोडा आता. सोडा एकदम फ्रीमध्ये. झालं कमी. हा कमी झाली पण दैरक रग लागतच नाही. हे रात्रभर असंच होतं ना? रात्रभर असं करायचं होतं. असं खाटोर हात देऊ टेकून असं टाकण्यात चांगलं लागत. तेव्हा ते बसतं पुन्हा डोकं टेकावलं सुरू. असं का? डोकं टेकावले होतं का? डोकं टेकावून लगेच सुरू होतं. लगेच ताण येतो. दिवसभर असं झालं रात्रभर असं झालं का हां दिवसभर अशा पोटल्यावरून ते चालताच येत नाही. हां. चालताच येत नाही. खुर्ची बसून राहतो मी हालून देत नाही. आता झालं कमी? हा ती शिर कमी झाली आता. झाली. हा आता हे दुखायचं कमी झालं? हा झालं ना? हा.
आता दिल्ला पाना झाला हा दिलं झालं झाला ना. ते निभार होतं ना एकदम बोट लागलं कळायला लागलं मला. आता पहिले असं कळत नव्हतं ना. कळत नव्हतं बधीर होती पोटी. बधीर होता, रक्तपुरवठाच नव्हता होत. खंडित होता होता. कारण वरून जो रक्त पुरवठा येतो ना हा हे तर त्रास होणारच होता, हे मला माहिती हा होतं. हा कारण शिराचा त्रास होतोच. होतात ना. होतो. आता खाली घ्या, हात खाली घ्या खाली. हां घ्या वरती आता पाय. हां घ्या फोल्ड करून घ्या. एकच होता पाय मामा असा. ठीक आहे ठीक आहे. प्रयोगच नाही केला. कधीच नाही टाकला, तसा म्हणला कधीच नसतो ते करतो. हा आता उठा बरं, आता एक कुशी व्हावं मग. बसा जरा 5 मिनिट. फोटो वगैरे वाचता का तुम्ही? लगेच नाही. काहीतरी नाही बा. ती मोडल्याला बघितलं मी. बैलगाडीचा गेले मोडल्याला आणि 40 मध्ये वरून पण होती 200 तुटलेली. तुटली का? याला काहीच नाही केलं. मला टाचा घरी तर खडा घेतला तरच संडासला वाचतो नाही वाचतो नाही. असं टेकत नाही का पाय? टेकत नाही, असं सपाट टेकत नाही. असं हे होत नाही का? हां. मोठं वर्किंग करा बरं. एवढ्यावरच हे असे असे किती दिवस झालं नंतर तुटली होती तुमची? वर्ष किती झालं? वर्षाला किमान हे 78-89 तुटलेली. 88 89 नाही 78. 79 हा. बरेच दिवस झाले. तुम्ही चेक केलं का तुटली म्हणून? हा चेक केलं होतं. चेक केलं होतं? हा चेक केलं होतं. पायाला प्लास्टर केलं होतं. परेलला कोणत्या दवाखान्यात होतो, पण मी ऑपरेशन नाही करायचं म्हणून तिथून निघून आलो. ऑपरेशन नाही केलं. दोन शिर तुटली नव्हती मामा. हा. तुटलेली. तुटलेली नाही ती, फक्त त्याला दाब पडलेला आहे. चोकअप झालं ते का? हा हे काय इथं बघा इथं. तुटल्या मी 6 वर्ष आम्हाला केली. तुटलेली नाही ती. हे ना ही आहे ना, त्याच्यावर दाब पडला होता फक्त. मला त्यावेळेला डॉक्टर म्हणायची तुटलेली इथं. तुटलेली नाही. नाही ना. बघा ही, हा बघा इथं. इथं फक्त दबली होती. हा तुटली असती ना हा. तर तुम्हाला चालताच नसता नसतं. आलं तुमचं. बरोबर आहे. तुम्ही हमाली कशी काय केलीच नसती. शिव पाय आहे ना तुमचा ऍक्टिव्ह केलाच नसता. हा ते ब्लडिंग चालूच राहिलं रक्तपुरवठा. फक्त ही ते फक्त कमी दबली- प्रमाणात चालू. कमी प्रमाणात होतं. हा. तुम्हाला डायरेक्ट डॉक्टरने सांगितलं तुटली म्हणून. हा. तुटलेली नव्हती. इथं फक्त दबली होती. दबली होती ते त्यावेळेस. कधी रग लागते. हा ओके इथं दबली होती. रग लागायची. ओके ही दबलेली इथं. हा हा दबली होती फक्त, तुटली नव्हती म्हणून. हे काय तुम्ही वरून पडले असताना पडलो त्या पायावर पडलो. पायावर पडले त्यावेळेस इकडे दगड लागला. दगड लागल्याच्या नंतर ही दबली खाली आणि शरीराचा बजाव आला त्याच्यावर. त्याच्यावर आला आणि त्याच्यामुळे डॉक्टरला काय वाटलं तुटली. मग ऍक्टिव्ह झाला नसताना पाहिजे. बरोबर. ऍक्टिव्ह कुठे पाय झाला असता? तुम्हाला चालताना लंगडं चालवावं लागलं असतं. असं बरंच पाय उचलला असता तुम्ही. थोडे चालून यावर मग. चालू ना. ही थराक लागली. तिथं लागले नव्हतं. थराक लागली एवढ्यात. हा पहिले केवढं लागायची, संपूर्ण पाय जोडत होता. आता फक्त खाली लागायची. खाली रग लागायची. रग लागायची. मग आता गेलो तिथपर्यंत गेलं का हं. की चप्पल छटकायची पाय ओढत होतो मी. हा हा आता मी तसं वाटलं नाही काही. चप्पल सटकत नाही ना आता. चप्पल घातलीच नाही आता. हा, पण हा. वाटलं नाही. पण वाटलं नाही काही तसं मला.
वडण अशी वाटलं हा वडून असे नाही वाटलं. नाही तर बधीर होत होता हा, तिथपर्यंत बधीर जाऊस्तोवर झालं. बधीर झाला का मग चप्पल टाकणार हा. असं. पण आता एकदम आम्हाला किती वर्ष केली मामा? 10-11 वर्ष केली. 11 वर्ष केली. कुठं ती शिरोडला. शिरोडमध्ये केली. हो, 100 किलोच पोत असेल. 100-120च्या पुढंच फुलग्याचं पोत तर 100-100 बरं आहे. किती रुपये हमाली एका पोत्याला? ते काय ते 15 रुपये आकडा. शेकड्याला 15 रुपये. मग पोत काय पडलं? पोत कितीला पडलं? 5 पैशाला नाही पडत. 15 पैसे. 15 पैशाला. 15 पैसे. 15 पैसे म्हणजे 100 पोते 15 रुपयाने. 100 पोते उचलले 15 रुपये. मग कसं 5 पैसे कसं? 15 पैसे. 15 पैसे. 10 पोते 1.5 रुपयाला. हा 100 पोते 15 रुपयाला. 15 रुपयाला. हे कडक होण्याचं कारण ते हमालीमुळे झालं हा. त्याचं कारण ते. दादा कोणत्या सालात ही हमाली केली तुम्ही? मी मग जन्माच्या अगोदर आम्हाला केली. हा ढोळगावला हो गोरख पण नव्हतं. नव्हते. गोरख हमाली करत असताना जन्म गोरखचा 82ला जन्म आहे गोरखचा. हा मच्छूर चौऱ्याऐंशी ना? मग 84 आणि त्याचं 77 आहे. याला मी तसंच गोळ्या. नाही त्याला नाही बोलायचं. लोक जायचं संगमनेरला 8 लाख सकाळी दुसऱ्या ते गावडे दत्ताची मी काढल्या पाहिजे त्याची कुठे पूजा पुण्याला काय केलं तिथलं घर 2-3 वेळ येतात. सोडा खाली सोडा खाली सोडा खाली. पुन्हा त्याची शिरूची आहे ती शिरूची बरं. तरी कमी ही लई गंमत मोठी होणार आपलं. 2 मिनिटं होती ना. चांगली 5-7 मिनिटं होती. अरे चांगले आहे सोळा मला चांगले 16 लक्षात पण आले तर पर्याय नाही. रोज रात्री होते दादा. रोज रात्री होतो 2 मिनिटं झोपतो. किती वेळ होता? रात्रभर चालू डोकं टेकवलं का लगेच होणार. डोकं टेकावलं की लगेच लगेच होणार. लगेच उठून बसणार. तसे चांगले हलून तसाच गपटीक राहणार 10-15 मिनिटं बसणार. पुन्हा हातोडून बसलं आणि म्हातारी असते पोरं बाहेर येते. पुढं बाहेर येते. म्हातारीला डायबिटीस सांगता येत नाही तर म्हातारी सायकल वाढायची काय सांगा तसंच घेणार आहे. घ्या बरोबरती पाहिजे घ्या. हां जेवढा पाहिजे तेवढं घ्या. त्या तुमच्या हिशोबाने घ्यायचा. हो बाय हां हां सोडा खाली आता. हां सोडा खाली. हां घ्या वरती घ्या वरती तुमच्या हिशोबाने घ्यायचा वरती. घ्या वरती घ्या वरती घ्या वरती घ्या वरती घ्या तुमच्या हिशोबानेच घेताय तुम्ही. नाही माझी तुला लागली एकदा. हां हा येऊ तेव्हा शिरकडे नाही मला
होय 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 तो गोळा हे का तो गोळा लई झाले तो होय होय तेव्हा सुद्धा दही टेकली मोठ समज नाही धांडरून जाते कडक कडकपणा लगेच येतो. हा ना. लगेच कडकपणा झालं कमी. हात तशी कारण काय होतं ब्लड आहे ना पण होते ब्लडचा त्रास होतो. रक्त पुरवठाच नाही झालं कमी. पण डोळ्यातून पाणी येते एवढं. डोळ्यातून पाणी म्हणजे सोपं नाही. रडत राहत नाही हा मग त्रास तेवढं सोपं आहे काय. झालं कमी. आता झालं काय पण माझा घास काढा सोपं नाही. हा. रोज असंच होतं का. रोज 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून. तेव्हा गोळ्या खाल्ल्या हां 2-3 हजाराचे MRI केले एक्सरे काढले हां. सगळं सगळं केलं केलं. त्यांनी. काय नाही. एक आहे मामा ते कमी होणार आहे बरं का. हां त्याचं ते वर्किंगमध्ये आलं ना हां. ते कमी कमी होणार सगळं. चालण्याचं पण. हो चालणं करावं लागेल त्याला. चालणं होतं का मामा. चालणं नाही होत त्याच्यामुळेच ते त्रास होतो तुम्हाला. चालणं नाही होत चालणंच नाही. चालणं म्हणजे असं आता आहे ना 5 मिनिटं चालले ना हां. की तुम्हाला कळलं आता थोडं चालून घ्या बरं. मला आपल्या घरून जर निघाला ना मी हं. तर इथं फिरते वाट्यावर बसावं लागणार तेव्हा मंदिरात होत्या त्याचं बनवण्यात येता येत नाही नाही ना. हा. इथं तिथं टेकणार पण आपल्या वडाच्या पारावर बसणार हा, हा. मग जाऊन दर्शन घेते तो दर्शन नाही घेत असं ना हां म्हणजे लय झालं तर अर्धा किलोमीटर बी नसतं. लगेच हो. खाली टाकायचं लगेच. लगेच 3 खाली डबा टाकायचं. खायचे त्याच्यात. आता पाय सरळ करून द्या बरं मामा. किती माणसांची परीक्षा होतं अजून एक टेन्शन. ते गेला आता अभ्यासाच्या बाहेर आहे का. माझं मी कधी लहानपणापासून अभ्यासच नाही घेतला. दीदीचं घ्यावं लागलं. आता पाय आता अशी मांडी घाला बरं. केलं म्हणजे कोरोनाच्या आधी काय गेली. सोमवारी केली आता त्रास होतो का. नर्सरी त्यांनी केलेलं होतं त्याला ती या पायाला तो इथं रग लागायची फक्त हां आता पहिले मांडी घाली नव्हती नीटकी. इतकी आवडून नव्हती का मांडी घालतो हा आता आवळून घातली म्हणल्यावर तिथं थोडं त्रास होणारच आहे. आता आवळून वर्किंग घातली पहिलाच टाइम आहे ना तुमचा. ते पायातून जर ताणीत होता चिटका नाही जात ताणीतून घेता आता त्रास कमी व्हायला कमी झाला कमी व्हायला लागला त्रास तुम्हाला. नाही तर पहिला असा मांडी घालायची म्हणल्यावर घालता येत नाही अशा पद्धतीत घाला. अशीच घालणार आता जेवताना असं बसणार नाही असं जेवत आता तुम्हाला बैठकी मारता येते सगळं होईल. हा सगळं होईल आता 5 मिनिटात. हा 5 मिनिटात दम लागला का. दम लागला बस आता. नाही. आता पहिल्यापेक्षा कमी झालं ना. हा पहिल्यापेक्षा कमी झाला वेद कमी झाला वेद कमी झाला वेद कमी झाला किती 15 मिनिटातच. हा 15 मिनिटातच कमी झालं. आता पहिल्या हातामध्ये दुखायचं ते कमी झालं ना. हा ही त्याची चमकत होतं ना हे नव्हतं चमकत पण हे लय चमकत लय चमकत होता ती पण कमी झालं ना. आता हात उचलायला लागला ना. हा, दिला झाला दिल्ला झाला. नाही, नाही असं पहिला होतच नव्हतं. हात उचलत एवढे नव्हता. होत होतं आता. आता वरती जायला लागला. 15 मिनिटात हात वरती जायला लागला. आता हे काढला बघा. हे जात होता हा हे जात ते होता जात होता शिव नव्हता उचलत. शिव नव्हतं उचलत शिव एवढ्या उचलत होता हा आता असा आता झाला पूर्ण एक. पूर्ण. थोडीफार रग लागणार होती ना रग लागणं वर्किंग होण्याचं रग लागणं. आता झालं ना कमी दम लागलेला. हा दम झाला जरा 2 मिनिटं थांबा आणि आपण बैठकी मारू आता. म्हणजे झालं आता आराम वाटला ना. लय दिलं वाटलं दिलं वाटलं. नाही तर पहिला त्रास लय बाबा. त्रास म्हणजे हे मला बसलं कायमची रग लागलेली एक सारखी चालणं करीत होते का नव्हते. हा चालणं नाही चालणं नाही हे
आता चालले त्याच्या पद्धतीत नाही चालले ना. असं एवढं चाललं म्हणजे तसं सगळ्या वावराची कडे फिरणार येणार सकाळच्या वेळी मंदिरात चक्कर मारणार हे चालू होतं. हा पण असं म्हणजे लय जो चाललं मी 1 किलोमीटर असं नाही जाणार कोणी. हा हा मंदिरापर्यंत जायला 2 वेळा बसत जाणार हा बसत जाणार. सकाळी त्यांच्या गाडीत बसायला गेलो तिथून लय गेलो आम्ही फक्त. हा परत येऊन मला नुसतं वाटत खुर्चीवर नाही वाजता आलं. ते माता उठलं का अशी ते गोळं उठलं का हा तर तिथं वाटेवर बसलं थोडी ती छोकरी नाही म्हणली तुम्ही अशी थोडी हा हालता द्यायला काय करायचं हात झालं ना काय 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 करायचं गेलाच कुठला. आता उठा बरं आता दम झाला का कमी? हा झालं झालं. झाला ना. आता बैठक मारायची आपल्याला. या बरं माझ्याकडे या, माझ्याकडे मी सांगेल तसं करा. या अशी पाय ठेवा. ठेवा. हे असं अंतर ठेवा. ठेवा अंतर अजून. हे असं. हा आता काय करा हात द्या माझ्याकडे आणि दमाने खाली बसा. खाली बसायचं खाली खाली बसायचं. सरळ नाही बसते असं बसते. हा बस कसं बसतं. हा ते तीन म्हणजे एक माया आला असेल कमी कमी. पिशूला डेंगू झाला त्यावेळेला ते पाच बघा बैठक आहे किती दिवसातून मारले तुम्ही? आता ह्या हा लय दिवसातून मारले लय तरी तरी बरेच 5 वर्षातून 10 वर्षातून नाही 10 वर्षाच्या पुढे 10 वर्ष नाही 500 बैठक मारित होतो आम्हाला. असं ना. 500 मारित होतो. एके दामाने 500 मारायचे आणि आता 5 मारत आहे आता वय किती आहे मामा तुमचं? 75. 75. गाव कोणतं? लिंबी लिंबी कोणत्या? लिंबी कोरेगाव लिंबी कोरेगाव. काय आडनाव काय? गावडे. गावडे का? पूर्ण नाव? विठ्ठल गंगाराम गावडे. आता दम लागला? हाय दम थोडा दम आहे ना. हाय. आज इतक्या दिवसातून बैठक मारली म्हणलं सोपं नाही. आता पाय दुखायचं आता कुठं कुठं दुखतं मला सांगा फक्त. नाही आता व्यवस्थित आहे. बसलोय ना ह्या कंडिशन मध्ये व्यवस्थित आहे. पण हालचाल झाल्यावर काय होत हे नाही सांगता यायचे. नाही आता हालचाल झाली तरी काय तरच नाही. मग आता आहे ना हे असं बसता आता मागाशी पाय काशी शिर उठत हा, होत उठत. आता उठती का बघा तुमच्या हिशोबाने तुम्ही कशी वर्किंग केल्यावर होत होतं तशा पद्धतीत करा बरं परत. मगाची होती ना हा एवढा विचारणार. हा आता जांबीत खव्यात रग लागली. हा खूप येतं. नाही तर पहिले अशी शिर लगेच उठायची ना. लगेच उठायची. आता उठली का शिर? नाही उठली. मगाशी नाही का दोन्ही पाहिजे लगेच उठल्या. हा आता आपलं कसं उरलं तर आम्ही खातो बाबा चला वाया नाही त्यांचं नाही तिकडं सोनं याच्यावर नाही होणार. हा नका गं आहे ना. आता शिर उठली का? शिर नाही उठली. नाही तर या पोझिशन मध्ये गेल्याच्या नंतर शिर लगेच उठायची. हा उठायची म्हणजे रात्र झोपलो ना असा कपडा खाली असला तुम्ही हालून गेला ना उघडा झोपणार. हा पण कपडा घ्यायचं म्हणलं का लगेच शिरावती. आता तुम्ही फास्ट मध्ये उठले. हा नाही तर असं कानावर होतं. असं कान उठावं लागायचं असं क्रॉस होऊन उठावं लगेच लागायचं. आता लक्षात डायरेक्ट येतं. उठले. हा. डायरेक्ट उठले ना नाही आता. उठला. आता त्रास किती पद कमी झाला तुमचा आता 5 मिनिटात? आता 2 मिनिट घेऊ. मांडी घाला बरं मामा. हा. आता मांडी घालाय त्रास होतो का? शा पायाला होतं याला नाही होत. आता उजव्या पायाला होतं. पहिला कोणत्या पायाला व्हायचा? उजव्यालाच होतं. उजवालाच होत होता. पण आता जे पहिले वर्किंग एवढ्यावर मांडी घालत होतो. हा आता पूर्णपणे इथं पायाला. म्हणजे वर्किंग मध्ये आल्यावर थोडा त्रास व्हायला लागला. इथं आता एवढी मांडी घातली ना इथं शरीर रग लागली. हा लागणार ना आता. इथं रग लागली.
ते थोडं रग लागेल ना, वर्किंग झालं ना ते. आता हालचाल आता उद्या परवा दिवशी कमी कमी होत जाणार. आतापर्यंत एवढं वर्किंग झालं मग या काय की सगळा फरक कसा होईल? लगेच नाही. नाही नाही आता उठावर मामा, आता उठून आहे ना, दम लागलाय का पण हा दम आहे पण थोडा आहे. कमी होऊन जातं, कमी होऊन जातं, शांत होऊन जातं. 2 पाया बसायचे आपल्याला. आता बसणार तुम्ही आता एवढ्या वेळात आहे ना, तुम्ही 2 पाय वाचणार. आता 2 पाय वाचता येईल. आता तुम्हाला बैठक्या मारल्या म्हणल्या 2 पाय इजी वाचणार आहेत तुम्ही. मी संडासला बसलो ना, एक चौकटीचे पाय दोन एका यालाच बसणार. संपूर्ण मोकळा तो कधीच नाही सोडून बस. बघा आता बसताना. आता काय करा, इथं पाय द्या आणि इथे या, अशा पद्धतीने पाय द्या. असं फक्त त्या पोझिशनमध्ये, त्या पोझिशन अजून घ्या. हां, थोडा पुढं पाय घ्या. हां, द्या हात. बसा दामाने, बस का नाही? बस. माझी चुकून बसले, पण आता मोकळं झालं ना, त्याच्यामुळे लगेच दिल्ल सोडून ते कोटाचा मग त्याचा काय कोटाचा ते कोटाचा ते कोटाचं ते कोटाचं टेको एवढं टेकतील तेवढं टेको टेकले पण मागे करणार मी. आम्ही आहे की. तुमचं तुम्ही बाहेर सांभाळा. हा दम लागतो का? दम नाही म्हणते. नाही ना, लागला दम. पायात एक लागली खबर द्या. व्यवस्थित बसा ना. जाम लागली. व्यवस्थित जाम लागली म्हणजे हालून द्यायला. नाही तुमचा सुटलं नाही बसता येत. नाही नाही, मी ते हात नाही सोडणार मामा, घाबरू नका. मी सोडून देणारच नाही, कधीच नाही सोडून देणार. तुमच्या पायावर जोर आला पाहिजे. तो जो त्रास होतो ना तो कमी झाला पाहिजे तुमचा, त्याच्यासाठी बसवलंय. व्यवस्थित तुम्ही पायावर बोज द्या तुमच्या. बोज संपूर्ण दिलाय. हा बघा, कंट्रोल करा तुमची बॉडी, तुम्ही कंट्रोल करा. मला काही टेन्शन नाही. मी हात नाही सोडणार, घाबरू नका, पण कंट्रोल करा. हा कुठं आता कुठं जोरात कडक आहे ते. कष्ट केलं, लय कडक आहे तुम्ही, सोपं नाही. कष्ट केलं. अहो एक काडक्याने उठले, ह्यांच्या वयात कुणीच उठणार नाही. कोणीच नाही. लय कष्ट केलेलं. कष्ट केलं म्हणजे सोपं नाही. लय कष्ट केलंय, त्याच्यामुळे ती कवर बी करणार. आणि त्याच कारण आहे, त्याच्या कष्टाच ते कारण आहे खास. म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, कष्ट केलेलं आहे त्यांनी. ज्या वेळेस तुम्ही हमाली करता अक्षर तर पाटणी गोणी असतील, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पोत उचलता त्यावेळेस झुकलेले पुढं असतात, लक्षात घ्या. पूर्ण झुकलेले पुढं असतात. असे गेले पण असं वाटत नाही. असेच पोत घेऊन चाललेलं असतात. त्यावेळेस स्नायूवरती पूर्णपणे दाबलेले असतात, बरोबर ओढलेले, आणि त्याच्यामुळे ते पिंडयावर त्यांच्या ताण येतो. त्याचं कारण ती आता या वर्किंग मध्ये झालं ना. बघा आता तुम्हाला कशी झोपा आणि काही कशा पद्धतीने का. आता दम लागला का, दम कमी होऊ द्या आणि झोपून पहा. माझ्याशी जो त्रास होत होता तो कम्प्लिटली कमी म्हणजे स्पष्ट नीटच झाला. तो नीटच झाला. गोळी नाही आले पाहिजे 2-4 वाजता तेवढं. ती झोप आली ना, झोप त्यांना आरामशीर. आता जा तुम्ही गाडीतच झोपणार ते. आता जाता जाता गाडी झोपते एकदम निवांत. नाश्ता केलेला होता ना. भूक लागली का आता? नाही, भूक लागते मामा लगी. आम्हाला परिचय नाश्ता संध्याकाळी जेवायचं 9 वाजता. असं ना. हा 2 टाइम जेवण करायचं. आता झालं का नाही? झालं का नाही? आता ज्या पोझिशनवर झोपत होते तुम्ही त्या पोझिशनवर झोपा.
तुम्ही आता मला तर पाळता दोघी सारख्या आम्हाला पाळता नाही मला लक्षात नाही आलं ती कोंबडी किरकस ओरडते. असं मग सरळ झोपता येत नव्हतं, आता असं सरळ होता येत नव्हतं. सरळ होता येत नव्हतं. हा मी झोपणार असं एका अंगावर असं तीर पाय असं करू. हा. इकडे जरी झालं ना तर पुन्हा हे पाय असा करून मग पुन्हा असं व्हायला. पण आता असं सरळ झालंय सरळ झोपता येणार. आणि इथं आता काहीच नाही, इथं त्रास होतो मला असं सरळ झोपल्या. आता काही जाणवलं नाही सगळं. काहीच नाही. पायामध्ये कुठं गोळा येत होता मगाशी नाही ढिल्लं वाटलंय, सगळं फ्री झालं ना. जड होतं ना ढिल्लं झालं. मी मगाशी दाखवलं नाही का तुम्हाला. ते भरून आलं ढिल्लं होतं. झालं. ते ज्यावेळेस आहे ना, तुम्हाला नाही माहिती, ज्यावेळेस कोतं खांद्यावर होतं ना हा. त्यावेळेस ती पूर्णपणे ह्या पोझिशनला पाहिजे आणि त्याच्यामुळं ते पॉईंट आहे ना असा वरती आलेला होता आणि कडकपणा होता त्याच्यात. हा. म्हणजे ती जाम झालेला होता. हा पॉईंट जाम झालेला होता. हा. जाम झाल्यामुळं ती छातीचा पिंजरा पूर्ण असा दाबलेला होता त्यांचा. बरोबर ओढून जातो. ओढून झाल्यावर रक्त सप्लाय. हा मग ते होतच नव्हता. मग त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. आता शेच्यात पायामध्ये पण फ्रीपणा येईल तुम्हाला त्यांना. आता ज्यावेळेस बैठकी त्यांनी पूर्ण मारल्या ना हा. 5 त्यावेळेस फ्रीमध्ये झाले. 5 बैठकी त्यावेळेस. हो त्यांनी होऊन मारल्या त्या. होऊन मारलं हो होऊन मारल्या ना मग. ते होतील ते आमच्या वडिलांना तर त्यावेळेस 1-2 नाही आलं. हा? 2 नाही आलं. आता बरं वाटायला लागलं ना. हा. आराम वाटायला लागला ना आता शरीरामध्ये. असं होतच नव्हतं मला. अजिबात नव्हतं मग. नव्हतं. आता एक एक उशीर झोपा बरं. आता तुम्हाला त्रास कसे व्हायचे काय सांगा. सगळं सांगा काय होते काय नाही ते आहे ना ते परफेक्ट एकदम करायचं. करायचं. झोपलेला असलं ना असा थोडा जर अंग हल्ले नाही जोर असं पडलेला आहे ना तोपर्यंत नाही काही. आता हा पाय उचलून थोडस हल्लं का असं लगेच दोन्ही पाहिजे बरोबर नाही एकच पाय हिथं टाका बरं. याच्या मग नाही नाही पाय इकडे टाक. हा. आणि त्रास नाही वाटत. हा. आता त्रास होतो. या पोझिशन मध्ये गेल्यास ते त्रास झाला असता लगेच त्रास झाला असता. शिर वडले गेली या पोझिशन मध्ये वडले गेली. बरोबर. नाही तर आतापर्यंत गोळा मगाशी शिरा काढीत होतो ते त्यांना गोळे लगेच लगेच आले दोन्ही पाय. त्याचं कारण होतं. हा. आता बघा फ्रीमध्ये फिरल्या लूप झाले ते वळलेले होते ना ते ढिल्लं झाली घास होत नव्हतं. एक कडकपणा होता याच्यामध्ये. त्या पूर्णपणे फ्रीमध्ये झाल्या होता. बघा एकदम आणि बोटच लागून देत बघा नव्हतं. झालं फ्रीमध्ये. हा. झालं आता ओके झालं. मुख्य झालं. फक्त बैठकी मामा नाही मी नाही. लय त्यांना लय त्रास आहे. एक सांगतो बैठकी रोज आहेत ना हा 5 होत्या 3 होत्या हा आणि चाललं का नाही त्यांना चालायला आले कशाला चालतील ती तापड आहेत तशी हो. नाही चालावंच लागेल लक्षात घ्या. त्रास झाला तरी चालायचं. चालावंच दादा लागेल. चालल्याशिवाय पर्याय नाही. जाता येत गेलं सकाळी उठल्यावर काय त्याला काय आपली शाळेपर्यंत जाऊन तिथले रोज आहे ना 2 किलोमीटर चालायचं. पहिल्यांदा अर्धा किलोमीटर चालायचं. मग अंतर वाढवायचं. असं वाढीत 2 किलोमीटरचं रोजचं अंतर करायचं. चालायचं म्हणजे चालायचं बरं का? हा ते नियमच करायचं आपला. रानात काम करता का मामा? लय करीत होते लय करीत पण होते. आता शेतीच करीत होते. काहीच नाही वाटेल. आता तुम्ही करता. हा करता आता करता ना काम. काम नका जाऊ. काम नाही झालं तरी चालून असं सुट्टी राहिलो ना मला. तुम्हाला एक सांगतो काम करावं लागेल. हा काम त्याला लय आवड आहे हो करायची त्याचं. जी पहिले काम करीत होती तुम्हाला नाही माहिती अजून पहिले कष्ट करीत होती. हा, हा. बस मग ती शरीर वर्किंग मध्ये आलं पाहिजे म्हणूनच अशी जवळ आणि तुमची जी हालचाल आहे शरीराची ही झाली पाहिजे कामामध्ये. काँग्रेस बिंग्रेस असला कडे टाकायचं उपटायचा मातीत गेलं तिकडं रानात गेलं की हे काम करायचं आणि तुम्ही मग नुसते दुखत आहे आणि झोपून राहिले तर मग आणखीन दुखणार. आणखी मग ठणूकच जाणार. जवळ एक त्रास झाला तर आपली गाडी मला म्हणली तरी काय हरकत नाही काय नाही होईताना क्लिअर काय नाही. आता फक्त उद्या किंवा परवा दिवशी थोडा त्रास होईल. हा. झाला तर होईल यांना नाही म्हणणार शक्यतो. हा. माहिती आहे? कारण इतकं दादा जाम होतं. तिसऱ्या दिवशी ना थोडा त्रास होतो हा बरं का. अशी ती चोळलं ना थोडी चमक निघते बरं का हा पायामध्ये किंवा
छातीच्या साईडला ही थोडी चमक निघते, घाबरायचं काय कारण नाहीये, फक्त एकच दिवस होतो. एक दिवस होतो ते क्लिअर होतं. वर्किंग करते ती. वर्किंग हा ती सातला इकडे तिकडे होत हा होत होतं बी काय नाही बी होत, काय नाही होत. म्हणजे अगोदर सांगावं लागतं ना माणसाला. झालं ते हो, क्लिअर झालं. ते पाय वगैरे वरतो हा त्याला व्यायाम सांगितलं. सांगत होतो त्यांना कपडे घालून द्या. आता हात फिरवायचे, दम लागला होता ना, त्यामुळे थांबलो होतो. म्हणलं वयाच्या हिशोबाने नाही त्यांना व्हायचं यायचं. लगेच मी सांगतो असं तू बोला राऊंड मध्ये बघा, असा हात फिरवायचा अशा पद्धतीने फिरवा 10 वेळेस. 3 4 5 6 7 8 9 10. परत पुढं पुढं आता पुढं फिरवा उलटा 10 वेळेस. हा इकडून मागून पुढे हा ते मागायचं. असा खालून वर. 1 2 3 4 5 6 7 माणसाला करा. 8 9 सरळ केलं थोडं लागेल. लागून द्या काय नाही सरळ केलं करा ना, रंग लागते. लागू द्या काय नाही होत. रग लागणारच आहे ते शिरांना ना. तुम्ही व्यायाम करताय म्हणल्याच्या नंतर ते रग लागणारच ना. हा बस आता तिकडला आता हे रोजचा व्यायाम आहे बरं का मामा. हा रोज व्यायाम करायचा का? हो रोज बैठकी, हे हात फिरवणे आणि चालणे. कोंबड्यावर टाका.